हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या उर्वी शॉर्ट्स अँड ब्लॉग या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे सुरमईची फिश कढी. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मालवणी पद्धतीने आमच्या सुरमई फिश कढी मी कशी बनवते. तर हे तुम्ही पाहू शकता. इथे मी सुरमईची फिश कढी भातासोबत सर्व केलेली आहे. तर याची रेसिपी मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघूनच किती छान टेस्टी दिसते की नाही. तर तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही पण नक्की बनवून पहा अशा पद्धतीने. तर चला आता मी रेसिपीला सुरुवात करते. जास्त काही न बोलता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे मी सुरमई कट करून त्याचे हे असे तुकडे करून घेतलेले आहेत, पाहू शकता. आणि सुरमई कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 वेळा. आणि धुवून झाल्यानंतर त्यामध्ये मी छान असं मीठ लावून घेतलेलं आहे सर्व मच्छीला. आता इथे पाहू शकता, इथे मी जे शेपटीकडचा आणि डोक्याकडचा जो भाग आहे तो मी कढीसाठी वापरणार आहे. तो मी कढीमध्ये घालणार आहे. आणि बाकीचे जे तुकडे आहेत ना, बाकीचे जे पीस आहेत ते मी फ्राय करणार आहे. आणि इथे माशांची ही अंडीसुद्धा आहे, ते सुद्धा मी फ्राय करणार आहे. ते कढीमध्ये न घालता फ्राय करणार. तर फ्रेंड्स, इथे आता मी तुम्हाला फिश कढीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला इथे दाखवते. इथे मी मोठा नारळ त्याची 1 वाटी घेतलेली आहे किसून. म्हणजे 1 वाटी ओलं खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे. इथे 1 मोठा टोमॅटो तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे. कांदा घेतलेला आहे. लसूण घेतलेले आहे 7 ते 8 पाकळ्या. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि इकडे घेतलेलं आहे चिंचेचं पाणी. तुम्ही याऐवजी कोकमाचं पाणी किंवा कोकमही वापरू शकता. तर हे सर्व साहित्य जे मी तुम्हाला दाखवलं, तर त्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी इथे लागणारे जे बेसिक मसाले आहेत त्यामध्ये आहे आमचा घरचा मालवणी मसाला, हळद लागणार आहे आणि कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर. तर इथे मी लाल मिरच्या आणि धने यांचा जो मसाला असतो तो तयार मसाला मी इथे वापरते. तुमच्याकडे तयार मसाला नसेल तर तुम्ही लाल संकेश्वरी आणि बेडगी मिरची जी असते ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची. त्यासोबतच धनेसुद्धा हे सर्व पाण्यामध्ये एका डिशमध्ये घेऊन पाण्यात घालून ठेवायचं 10 मिनटासाठी. आणि मग नंतर ते वाटण्यासाठी वापरायचं. पण मी इथे तयार कच्चा मसाला वापरते आहे, ज्यामध्ये आहे मिरच्या आणि धने. तर चला आता आपण वाटून घेऊया. तर फ्रेंड्स, त्यासोबतच इथे एक इन्ग्रेडियंट जो मी तुम्हाला अजून सांगितलेला नाही आहे तो म्हणजे आहे तिरफळ. ही तिरफळसुद्धा फिश कढीमध्ये आवर्जून टाकली जातात. याने एक छान असा फ्लेवर येतो कढीला, मस्त फ्लेवर येतो. त्याच्यामुळे ही अवश्य टाका. तर फ्रेंड्स, सर्वप्रथम मी इथे कढीसाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते तिथं मिक्सरला लावून घेते. तर यासाठी वाटण्यासाठी आपण जे काही ओला नारळ किसून घेतलेला आहे तो आता सर्वप्रथम मी मिक्सरला लावून घेणार. सोबतच 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो, 1 कांदा मध्यम साईजचा कांदा घेतलेला आहे तो, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या. आणि सोबतच स्वच्छ असं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण वाटण्यासाठी इथे वापरतो आहे. तर हे या सर्वाची छान थोडंसं पाणी घालायचं. आणि सोबतच त्यामध्ये मी घालणार आहे आपला हिरवा मसाला, म्हणजेच ज्यामध्ये आहेत लाल मिरच्या आणि धने यांची पावडर. सोबतच कलरसाठी जी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्याची पावडर आणि हळद. चिंचेचा कोळ जो आहे, चिंचेचं जे पाणी आहे ते मी नंतर घालणार आहे कढीमध्ये. आता यामध्ये सर्व मसाले जे मी तुम्हाला आता सांगितले ते सर्व मसाले घातले की त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे याची. जाडसर वाटण नको आहे आपल्याला. मच्छीसाठीचं जे वाटण असतं ते एकदम बारीक असलं पाहिजे, तर ती कढी छान टेक्स्चर येतं त्या कढीला.
त्याच्यामुळे मिक्सरला जे आपण वाटण लावू ना ते एकदम बारीक असलं पाहिजे वाटण. तुम्ही जर पाट्यावर वाटत असाल तरी पण त्यात बारीक वाटा. आता इथे काश्मीरी लाल मिरची घेतली आहे कारण त्याने एक छान कलर येतो वेगळा. फूड कलर घालायची गरज नाही पडत आपल्याला, एकदम हॉटेलसारखी फिश कढी दिसते. तर चला तर मग आता मी हे थोडंसं पाणी घालून याचे मिक्सरला बारीक वाटून घेते. तर फ्रेंड्स आता इथे मी हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. पाहू शकता एकदम मस्त बारीक अशी पेस्ट केलेली आहे. छान वाटून बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला मी. तर फ्रेंड्स आता इथे सर्वप्रथम मी गॅस ऑन करते. त्यावर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी आता घालते तेल. तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये जे काही वाटण आपण करून घेतलेलं आहे ते वाटण आता तेलामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी थोड्या वेळासाठी 1-2 मिनटासाठी आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तर आता इथे मिक्सरच्या भांड्याला जे काही लागलेलं आहे ते वेस्टेज न घालवता त्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. लक्षात ठेवा कारण आपण माशांना सुद्धा मीठ लावलेलं आहे सुरुवातीला, त्यामुळे आता कढीनुसार वाटणानुसार मोजकंच मीठ घालायचं आहे आपल्याला जपून, नाहीतर मग कढी खारट होऊ शकते. त्याच्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही आहे. तर फ्रेंड्स आता यामध्ये घालणार आहोत आपण मासे. तर इथे मी डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग घालते आहे कढीमध्ये आणि बाकीचे जे तुकडे आहेत ते मी फ्राय करणार आहे. मासे घालून झालेले आहेत माझे. आता यामध्ये मी घालणार आहे 2 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या उभ्या, तर उभ्या कट करून मग त्या घातलेल्या आहेत मी कढीमध्ये. आता आपल्या कढीला उकळ आल्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे चिंचेचं पाणी. तुम्ही चिंच नसेल तर त्याऐवजी तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता. यामुळे खूप छान तिखट आंबट अशी चव येते कढीला. खूप छान होते कढी, त्याच्यामुळे नक्की घाला. जर का आंब्याचा सीझन असेल तर तुम्ही कच्ची कैरीसुद्धा घालू शकता. खूप छान होते कढी. मस्त अशी आंबट तिखट अशी चव येते कढीला, खूप छान होते. आता शेवटी कढीला छान उकळ आल्यानंतर शेवटी यामध्ये तिरफळं घालायची आहे. तर ही मी थोडीशी अशी क्रश केलेली आहे. थोडीशी क्रश करून घ्यायची आहे, अशीच नाही टाकायची. आणि त्याच्या आतमध्ये बी असते, ती बी आपल्याला घ्यायची नाही आहे. तर वरची जी साल असते ना तीच फक्त आपल्याला हलकीशी खलबत्त्याने किंवा कशाने तरी क्रश करून मग ती कढीमध्ये घालायची आहे. खूप छान फ्लेवर येतो त्याने. तर आता आपल्याला 10 मिनटं तरी कढी छान शिजू द्यायची आहे. मासे शिजले पाहिजेत. थोडं 10 मिनटामध्ये कढी होते पटकन. पाहू शकता हळूहळू जशी कढी आपली होते आहे तर तसंच टेक्स्चर कढीचा आणि कलरसुद्धा छान येतो कढीला. त्याच्यावरून समजतं की आपली कढी आता तयार होते आहे. पाहू शकता वरती असं हलकंसं तवंग येतो आहे माशांचा. जो मासे घातल्यानंतर जे स्किनचा जो तेलकटपणा जो असतो ना तो वरती येताना दिसतो बघा. कढीला मस्त असा कलर आलेला आहे. आणि 10 मिनटं पुरेसे असतात मासे शिजण्यासाठी.
पाहू शकता कढी किती छान टेस्टी दिसते आहे आणि ही जितकी टेस्टी दिसते ना तितकीच टेस्टी बनली होती फ्रेंड्स. काय छान कलर आलेला आहे पाहू शकता. तर फ्रेंड्स इथे आता माझी कढी तयार आहे. इथे मी भातासोबत सर्व केलेली आहे. तुम्ही चपाती राईससोबत सर्व करू शकता. पाहू शकता किती टेस्टी दिसते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. नवीन असाल तर चॅनलला सब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बाय, टेक केअर, काळजी घ्या.